नमस्कार, मी प्रियंका गोरड महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, उपाय आणि मार्गदर्शन या विषयावरती। आणि याच विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत गुरुश्री गोपाळ पाटील सर। आपण सुरुवातीला सरांचं स्वागत करूया। सर, खूप खूप स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये। खरं म्हणजे अतिशय महत्त्वाचा विषय आहे। वास्तू असेल, ज्योतिष असेल, या सगळ्या गोष्टींचा, या सगळ्या शास्त्राचा आपल्या आयुष्यावरती नेमका कसा परिणाम होत असतो सरांकडून आपल्याला जाणून घ्यायचं आहेच। कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात। गेल्या सुमारे 12 ते 15 वर्षांपासून केवळ आवड म्हणून गोपाळ पाटील सर ग्रंथशास्त्राचा अभ्यास करत आहेत। तर भारतातील आपण एक घटक म्हणून भारत सुजलाम सुफलाम करण्याचा ध्यास मनी बाळगून ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, त्याचप्रमाणे रेकी, अंकशास्त्र, डावजिंग आणि अन्य बऱ्याच शास्त्रांचा त्यांना सखोल अभ्यास आहे आणि ते अजूनही या सगळ्या गोष्टींचा सखोल अभ्यास करत आहेत, संशोधन करत आहेत। ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र या शास्त्रांच्या माध्यमातून समाज आनंदी झाला पाहिजे, सुख संपन्नतेचे विचार घेऊन कुटुंब सुखी झालं पाहिजे, यासाठी गोपाळ पाटील हे सतत प्रयत्नशील असतात आणि ते प्रयत्न कायमस्वरूपी सुरू कसे राहतील या दृष्टीने ते कार्यरत देखील असतात। आजच्या या विषयासंदर्भात जर का तुमच्या मनात काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर जरूर फोन करा। 022-6684-3333 हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे। चला तर मग आता आपण चर्चेला सुरुवात करूयात। खरं म्हणजे वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, रेकी, अंकशास्त्र, असंख्य शास्त्रांचा सर आपल्याला अभ्यास आहे। सुरुवात मी करते वास्तुशास्त्राने। खरं म्हणजे अनेक वेळा आपण बघतो घरामध्ये तणाव निर्माण झालेले असतात आणि वाद निर्माण होतात। या वादाला कुठेतरी कारण असतं, ते म्हणजे पैसा। तर घरामध्ये पैसा टिकावा यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? ओके, प्रथम सर्वांना नमस्कार करतो। आपण प्रश्न छान विचारला। पैशावरूनच माणसाला नेहमीच कुठलाही प्रश्न उद्भवतो। तर माझं एक मत असं आहे की पैसा येतो कसा, तो जो काम करतो आणि पैसा जो मिळवतो त्याला माहिती असतं। माझ्या म्हणण्याचा उद्देश असा, पैसा येण्यापाठीमागं काही कारण असतात की बाई ह्या कारणाशिवाय पैसा येत नाही, आपण काम केल्याशिवाय पैसा येत नाही, अशी काही कारणं असतात। पैसा न येण्यापाठीमागं पण बरीच कारणं असतात। तर माझं एक मत असं आहे की आर्थिक अडचण जर का आयुष्यातून दूर करायची असेल, माझ्या म्हणण्यानुसार आणि आपण ज्याप्रमाणे ओळख करून दिली त्या म्हणण्यानुसार, मी दिवसेंदिवस निसर्ग निर्मित अभ्यास कसा असतो आणि तो कसा झाला पाहिजे आणि माणसाला नेमका काय प्रश्न आहे त्याच्यावर उत्तर काय असलं पाहिजे। म्हणजे आपण मी पाठच्या वेळेस बोललो बघा, बऱ्याच वेळा मी बोलतो की एखाद्या वेळेस साप आणि मुंगूस जेव्हा एकामेकात त्यांची जेव्हा युद्ध होतं आणि तेव्हा एकाला एक चावला आणि एकाला एक चावला, बरोबर आहे, त्यानंतर एकामेकाची औषधं एकामेकांना माहिती असतात। तसं माणसाला पण औषध माहिती असणं गरजेचं असतं आणि त्यामध्ये माणसाला औषध माहिती होण्यासाठी माणसाने अभ्यास करावा, पण ते सगळ्यांना शक्य नाही। ज्यांचं क्षेत्र आहे त्यांनीच अभ्यास करावा आणि कुणीही कुणाचा केला तरी हरकत नाही, पण सगळं नेहमी पत्रिकेनुसार ज्यांच्या नशिबात जे जे काय आहे ते सगळं घडत राहतं। तर आर्थिक अडचण ज्याच्यामुळं होते, ज्या प्रश्नामुळे होते, तो प्रश्न म्हणजे पहिला प्रथम प्रश्न असा असतो, कुठल्याही आर्थिक अडचणीचा मुख्य काना तर घराचा आग्नेय दिशा। हां, घराच्या आग्नेय दिशेमध्ये कुठलाही दोष उत्पन्न झाला, अर्थात आता मी जर सांगेन की जनरल पुस्तकाच्या हिशोबाने कुणीही पुस्तकात लिहिल्याप्रमाणे की बाबा आग्नेयला हे असल्यावर हे होतं, हे असल्यावर हे होतं, त्याच्याही पलीकडं जेव्हा वास्तुतज्ञ, जाणकार वास्तुतज्ञ वास्तुपरीक्षण करतो त्यावेळेस कळतं, त्यावेळेस त्याला माहिती असतं की नक्कीच इथं किचन आहे, पण किचन असून सुद्धा जर आर्थिक अडचण येत असेल तर नक्कीच तिथं आणखीन काहीतरी बाधा येणारी गोष्ट आहे। आणि ती बाधा येणारी गोष्ट अशी असते, ती पैशाच्या अपोजिट चालणारी असते। पाण्याच्या अपोजिट जसं अग्नी चालतो, विरुद्ध आहे ते, तसं पैशाच्या अपोजिट चालणाऱ्या दिशे जे काही गोष्ट घडलेली असेल, कुठली एखादी घटक तिथं असेल, एखाद्या दिवस कुठला एखादा विषय घडतो असतो किंवा एखादा काही कार्य चालू असेल किंवा चूक झाली असेल तर ती एकदा करावी। सेकंड थिंग, घरातल्या ईशान्य दिशेमध्ये पण, घराच्या ईशान्य दिशेमध्ये मला वाटतं कधीही जर का तुम्हाला पुन्हा टॉयलेट बाथरूम आलं तिथेही तो त्रास होतो। घराच्या ईशान्य दिशेमध्ये आग्नेय आला तर नॉर्मली तब्येतीला त्रास होतो, मान्य आहे, पण त्यामध्ये ईशान्य दिशेला आणखीन काही त्रास झाला किंवा आणखीन एखादा जर प्रश्न निर्माण झाला, एखादा व्यत्यय आला तर मला वाटतं तो त्रास होऊ शकतो। म्हणून अशा गोष्टीमध्ये मला म्हणावं असं वाटतं की मुख्य काना म्हणजे आग्नेय कोपरा चेक करावा आणि त्यातल्या त्यात
जर तुम्हाला पैसाच राहिला पाहिजे त्यासाठी तुम्ही नैऋत्य कोपरा ही तेवढा तपासणं गरजेचं आहे. नैऋत्य कोपऱ्यामध्ये कमीत कमी तुम्हाला अख्ख्या घराच्या आपण 9 भाग करतो. वास्तुशास्त्र टेंटेटिव्ह 9 भाग करतो. 9व्या भागातल्या कुठल्याही थोड्याफार कोपऱ्यात पण तुमचा कुठेतरी पैसे ठेवणारी दिशा आली पाहिजे किंवा ती जागा निर्माण झाली पाहिजे. त्याशिवाय पैशाचा प्रश्न तुमचा सुटत नाही. आणि त्याच्यासोबत पुढे जाऊन सांगतो, हे सगळं दोन्हीही असेल. आग्नेयाला किचन आलं किंवा तिथे एखादा घटक निर्माण झाला. आग्नेयाला मी जसं बोललो एखादा घटक निर्माण झाला किंवा एखादा प्रश्न उद्भवला असेल. नैऋत्याला थोडासाच मिळतो, अल्प पैसा मिळेल. जास्तच पैसा असेल तर पैसा देणारी म्हणजे लक्ष्मी देणारी देवता म्हणजे माता लक्ष्मी. माता लक्ष्मीचं एक श्रीयंत्र असतं. श्रीयंत्र म्हणजे जास्त मी श्रीयंत्र मी कधी यंत्र वगैरे नाही दाखवत, पण माझ्या म्हणण्याचा उद्देश आहे श्रीयंत्राची जर पूजा शास्त्रोक्त यथासांग जर का केली तर मला वाटतं बऱ्यापैकी तुम्हाला पैसा तुमच्या हातात राहतो. हा माझा मोठा अनुभव आहे. माझा मोठा अनुभव आहे तो. कारण श्रीयंत्रामध्ये बरेच प्रकार आहेत. मी याच्यासाठी सांगतो, श्रीयंत्रामध्ये बरेच प्रकार आहेत. मला म्हणजे मी फक्त एवढंच सांगतो, बाकीचे श्रीयंत्र आणि हे श्रीमंत्र फरक काय की बाकीचे श्रीयंत्र काय वेगळ्या धातूचे असतात, काय पितळेचे असतात, काय पंचधातूचे असतात बऱ्याच. पण हा जो प्रकार आहे उदाहरणासाठी एखाद्याला कपडे शिवायचे आहेत तर त्याला स्वतःचं माप घ्यावं लागतं. तसं नेमकं लक्ष्मी देवतेला काय मान्य आहे तसं श्रीयंत्र बनलं पाहिजे. बरोबर. आणि त्या श्रीयंत्राच्या हिशोबाने जर तुम्ही यथासांग जर पूजा केली पैशाला काहीच कमी पडणार नाही. हा माझा मी घेतलेला अनुभव आहे. अगदी. आणि मी प्रत्येक वेळेला मी सांगतो, मी पण सामान्य माणसातला माणूस आहे. अगदी. त्यामुळं मी आज कुणाच्या प्रश्नावरती बोलतोय किंवा तुम्ही सांगितलेल्या प्रश्नावरती उत्तर देतो अर्थात मी त्यातून वर आलो असेल. अगदी. त्यामुळे मला काय नेमका मी पुस्तकातला अभ्यास केला आणि अभ्यासानुसार मी स्वतः अनुभवलेल्या गोष्टी बोलतो. खरं म्हणजे हे सगळे अनुभवाचे बोल आहेत. आणि जसं श्रीयंत्राबद्दल आपण बोलला तसंच दिशा ज्या आहेत त्या देखील महत्वाच्या आहेत. 2 दिशांबद्दल देखील आपण बोललात. खरं म्हणजे ही चर्चा आपल्याला सुरू ठेवायची आहे. मात्र कार्यक्रमामध्ये एक फोन घेऊयात. रेखा यांचा फोन आपल्याला येतोय. माफ करा, श्रद्धा यांचा फोन आपल्याला येतोय मुंबईहून. श्रद्धाताई, आपला प्रश्न विचारा. बोला ते. माझ्या मुलीच्या लग्नाबद्दल विचारायचं होतं मॅडम. बोला, सांगा. जन्मतारीख? मुलीचं वय 22/2/92. वार शनिवार. वेळ? आता 27 कंप्लीट होती. नाही, जन्म वेळ सांगू शकाल? जन्म वेळ शनिवार आहे, 4:20. 4:20 सकाळी पहाटे की दुपारी? नाही, संध्याकाळी 4:20. 4:20. बरं. आणि जन्म ठिकाण ताई? मुंबई आहे. मुंबई. नक्कीच. सध्या तुमची मुलगी काय करतीये? नोकरी करतीये? हो, ती आर्किटेक्ट आहे. वा. नक्कीच सर आपल्या प्रश्नाचं उत्तर देतील. खरं म्हणजे ताईंनी खूप छान प्रश्न विचारलेला आहे. विवाह संदर्भातला हा प्रश्न आहे. सर, त्यांची जन्मतारीख आहे 22/2/92. जन्म वेळ आहे 4:20 दुपारी आणि जन्म ठिकाण आहे मुंबई. खरं म्हणजे त्यांनी खूप छान शिक्षण घेतलेलं आहे आणि आता पुढे जाऊन संध्याकाळी 4:20. हो, संध्याकाळी 4:20. विवाह संदर्भामध्ये त्यांचा प्रश्न होता. कधी योग आहेत? हो, अगदी. खरं म्हणजे आई म्हटल्यानंतर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना जाणून घेण्यामध्ये प्रचंड कुतूहल असतं. नक्कीच ना. खरं म्हणजे विवाह संदर्भातला त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. विवाह जितका महत्वाचा आहे तितकंच करिअर देखील महत्वाचं आहे. त्यामुळे आपण पाहूयात की करिअर देखील त्यांचं पुढे कसं असणार आहे आणि त्यानंतर त्यांचा विवाहाचा योग नेमका कसा असणार आहे. काय हे बघा, 22/2/1992 शनिवार होता आणि दुपारी 4:20 जन्म आहे. तूळ राशीच्या अंमलाखाली त्या येतात. बरोबर आहे. आर्किटेक्ट ते शिक्षण घेतलेलं आहे. सुंदर शिक्षण घेतलं. शिक्षण अगदी सुंदर घेतलं. दुसरी गोष्ट, विवाह का उशिरा होतोय? जर का समजा करिअर संदर्भात जर मला बोलायचं असेल, करिअर संदर्भात जर मला विचारायचं असेल, त्यांना मांगलिक योग आहे. त्यांना दुसरी गोष्ट समथिंग, पूर्ण पत्रिका बघायची गरज पडत नाही, पण पूर्ण बघितल्याशिवाय बोलता येत नाही म्हणून पत्रिका मांडायला थोडा वेळ गेला. पण मी सांगतो, स्वतःच्या शनिवारी जन्माला आल्या. 1
म्हणजे नॉर्मली आपण म्हणतो ना थोडासा तर काय क्लू मिळायचा असेल तर शनिवारी जन्माला आल्या त्यात त्यांच्या सप्तम स्थानामध्ये 10वी रास बसली. बरोबर आहे, 10वी रास आहे. त्यानंतर तिथे स्वतः शनी बसला, तिथे स्वतः मंगळ आहे. त्यामुळं काय होतं अशा, आणि तिथे तेव्हा स्वतः शुक्र आहे. त्यामुळं यांचं लग्न वयाच्या 26 वर्षानंतर आणि 32 वर्षाच्या आत होणार, यात शंका नाही. दुसरी गोष्ट, मंगळाची पत्रिका आहे त्यामुळं त्यांनी, मी सांगतो माझ्या अभ्यासाप्रमाणे, मंगळाची पत्रिका आहे म्हणून त्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही. काही जण म्हणतात मंगळाची पत्रिका काय नाही. मी सांगतो मंगळ कुणालाही असतो, मंगळ कुणालाही असतो. फक्त मंगळाची पत्रिका बघणारा जाणकार तो कसा असला पाहिजे, त्याला आपण मांगलिक योग म्हणतो. तो कसा योग मांगलिक आहे. पत्रिकेत सप्तम स्थानात मंगळ आहे, मंगळ कुठेही असतो. त्यामुळं ह्याला आपण मांगलिक योगामध्ये फक्त एकच करू शकतो. जेव्हा मुलीचं जेव्हा लग्न जमवता आणि जेव्हा एखादा वर येतो त्यावेळेला वराच्या आणि वधूच्या पत्रिका बघताना फक्त दोघांच्या पत्रिकेत साम्य काय आहे, मित्र राशी शत्रू राशी कशा आहेत, एक नाडी दोष कसा आहे, किंवा ह्या सगळ्या राशीचं गणित मांडलं तर मला वाटतं त्यांचं लग्न किंवा विवाह कुठल्याही प्रकारची नाही येता पूर्णपणे जाऊ शकतो व्यवस्थित. अगदी. आणि 26 ते 32 या दरम्यान त्यांचा विवाहाचा योग जो आहे ते अगदी. आणि त्यातल्या त्यात त्यांना जर डीप मध्ये पाहिजे असेल तर आपल्याला इथं तेवढा वेळ नसतो. खरंय. आणि जर का तुम्हाला आणखी काही डीप मध्ये मार्गदर्शन हवं असेल तर नक्कीच सरांच्या ऑफिसचे नंबर डिस्प्ले होतात, त्यावरती संपर्क साधू शकता, सरांची अपॉइंटमेंट देखील घेऊ शकता. कार्यक्रमामध्ये आणखीन एक फोन येतोय नाशिकहून रंजना पाटील यांचा. ताई आपला प्रश्न विचारा. मॅडम बोला. हा ताई बोला. माझ्या मुलाचं नाव आहे भूषण पाटील. त्याच्या करिअर विषयी विचारायचं. अगदीच. त्यांची जन्मवेळ सांगू शकाल? हो, 28 सप्टेंबर 98. बरं. जन्मवेळ? संध्याकाळी 4:55. आणि जन्म ठिकाण? नाशिक. नक्कीच. ताई सध्या ते काय करतायत, शिक्षण काय घेतलेलं आहे त्यांनी? इंजिनिअरिंगला येतो आता, 3rd इयरला. तर पोस्ट ग्रॅज्युएशन करेल की नोकरी जॉब? नक्कीच इंजिनिअरिंगला आहे. मात्र कोणतं इंजिनिअरिंग करतायत ते? मेकॅनिकल मधून. मेकॅनिकल इंजिनिअरिंग. नक्कीच सर आपल्या प्रश्नाचं उत्तर देतील. तारीख आहे 28/9/98. ओके. जन्म वेळ आहे 4:55 संध्याकाळी. आणि जन्म ठिकाण नाशिकच आहे. खरं म्हणजे त्यांचा मुलगा जो आहे त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग ते करत आहेत. मात्र आता त्यांचा प्रश्न आहे की पुढे जाऊन ते नोकरी करणार आहेत की त्यांनी व्यवसाय करावा. बरं, मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे क्षेत्र जे त्यांनी निवडलेलं आहे ते त्यांच्या पत्रिकेनुसार योग्य निवडलेलं आहे का, अशा सगळ्या गोष्टी आहेत. काय सांगाल सर? सांगतो. अतिशय महत्त्वाचा हा विषय आहे खरं म्हणजे. कारण ज्या वेळेला आपण करिअरचा विचार करत असतो, ज्या वेळेला आपण शिक्षण घेत असतो, त्यावेळेला कुठे ना कुठेतरी पुढचा फ्युचरचा आपण विचार करत असतो की नेमकं काय होणार आहे पुढे जाऊन. आणि ताईंना देखील तसाच प्रश्न पडलेला आहे की नेमकं पुढे जाऊन काय होणार आहे, नोकरी की व्यवसाय. नक्कीच आई आपल्या प्रश्नाचं उत्तर सर देतील. मात्र ब्रेकची वेळ झालेली आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉल. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. खरं म्हणजे ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याला रंजनाताईंनी खूप छान असा प्रश्न विचारला होता त्यांच्या मुलाच्या संदर्भातला. तर सर काय सांगाल, त्यांच्या मुलाचं करिअर नेमकं पुढे कसं असणार आहे, नोकरी की व्यवसाय असणार आहे? त्यांची धनुरास आहे सांगितल्याप्रमाणे. आणि त्यांनी स्वतः व्यवसाय करावा. अच्छा. हां, व्यवसाय का करावा तर कुंभ राशीच्या अंमलाखाली त्यांचा जन्म झाला. रास जरी धनु असेल तरी कुंभ राशीची माणसं व्यवसायासाठी, कुंभ राशीची माणसं कुठलाही व्यवहार करण्यासाठी चतुर म्हणू आपल्या भाषेत. आणि चतुर माणसाने नोकरी करून करिअर बर्बाद न करावं, ह्या धोरणाचा मी आहे. अच्छा. हे देवाने दिलंय. हे मला वाटतं बराच विचार करून काय काय माणसांना दिलंय. मग मला वाटतं जर व्यवस्थित बिझनेसमॅन, व्यवस्थित व्यावसायिक जर का डोक्यात ठेवलं असेल तर मग अल्प पैशात किंवा अल्प नोकरीत, ह्यानी पण नोकरीत खेळला तर लिमिटेड पैसा मिळतो आणि धंद्यात खेळला
तर जास्त पैसा मिळतो. हां, पत्रिकेत प्रश्न विचारला तो योग्य विचारला की व्यवसाय किंवा नोकरी किंवा व्यवसाय, तर माझं एक उत्तर व्यवसाय. नक्की. कारण व्यवसायामध्ये त्यांचं होईल. मेकॅनिकल इंजिनियर घेतलंय एकदम झकास, कारण मेकॅनिकल इंजिनियरच्या लायकीचंच डोकं चालू शकतं. आणि कुंभ राशीच्या अंमलाखालची माणसं बऱ्यापैकी शनीच्या अंमलाखाली येतात. आणि अशा व्यक्तींनी व्यवस्थित त्यांनी ट्रेड घेताना छान घेतला. हा, अशा माणसांनी लोखंडा कनेक्टेड जर काम केलं ना, तर मला वाटतं बऱ्यापैकी बेस धरून राहतात. हवेत उडतील न उडतील मला माहित नाही, पण बेसच्या खाली जाणार नाही एवढं माझं मत आहे. नक्कीच. आणि खरं म्हणजे सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की त्यांनी व्यवसाय करावा. त्याच्यानंतर देखील असंख्य प्रश्न येतात. व्यवसाय कोणता करावा, कधीपासून करावा, किती बजेट असावं, असंख्य प्रश्न आहेत. खरं म्हणजे ताई, तुम्हाला जर का सरांची वैयक्तिक भेट घ्यायची असेल, सरांना भेटायचं असेल, तर सरांच्या ऑफिसचे नंबर डिस्प्ले होतात. आपण नाव नोंदणी देखील करू शकता आणि अधिकची माहिती जी आहे ती नक्कीच सरांना प्रत्यक्ष भेटून आपण विचारू शकता. पुन्हा एकदा आपण आपल्या चर्चेकडे वळूयात. सर, खरं म्हणजे मगाशी आपण वास्तुशास्त्राविषयी बोलत होतो आणि वास्तुदोष म्हटल्यानंतर भीती वाटायला सुरुवात होते की आता नेमकं काय होणार आहे, वास्तू राहणार आहे की नाही, त्या वास्तूतल्या लोकांना किती त्रास होणार आहे. त्यामुळे हे वास्तुदोष जे आहेत ते सगळे वास्तुदोष 100% आपल्याला दूर करता येऊ शकतात. मॅडम, मी एवढं मात्र म्हणू शकतो, हे बघा, कॉन्फिडन्स असला तर माणूस काही करतो. तुम्ही ज्या चेअरवरती बसता त्या चेअरवरती बऱ्याच दिवसापासून बसता, त्यामुळं तुम्हाला हे इझिली चाललं. नवीन एखादा व्यक्ती असेल तर थोडंसं म्हणजे आपण विस्कळीत होतो विचारांनी. त्यामुळं मला एक म्हणायचं आहे, दोष 100% निघतात, वास्तूचे दोष 100% निघतात. मला असं वाटतं, जन्मताच एखाद्याला 6 बोटं असतात हाताला, एखाद्या हाताला 6 बोटं असतात, एखाद्याच्या पायाला 6 बोटं असतात. बरं, देवाने दिलेली देण जे काय असेल ती, जेव्हा ते देवाने जेव्हा ते जन्माला घालताना त्यांचा विचार त्यांना माहीत आहे. पण आपण ती एक बोट काढू शकतो ना. आत्ताचं कृत्रिम क्रिया एवढी पुढं आलेली आहे. त्यामुळं जर कृत्रिम क्रियानी 6 बोटाच्या ऐवजी 5 बोटं करू शकतो. काही जण कापतात, काही जण कापत नाहीत. तो ज्याचा त्याचा प्रश्न, माझं मत नाही. कापावा असा माझाही अर्थ नाही, न कापावा असाही माझा अर्थ नाही. ज्या त्याच्या स्वभावानुसार किंवा जे काय समजा जास्त त्रास होत असेल तर त्यांनी करून घ्यावं. मी काही डॉक्टर नाही, त्यामुळे मला त्याच्याविषयी काही पडणं नाही. पण माझं एक मत आहे, जर ती उपजत जर का तसं असेल तर आपण त्याच्यावरती कृत्रिम क्रिया करून आपण आपल्या प्रश्नाचं उत्तर शोधू शकतो. नॉर्मल 100% नाही झालं, 99 तर होऊ शकतो, 95 होऊ शकतो. जर मग वास्तूचं सेम आहे, वास्तूचा एवढं सेम आहे की बाकी त्रास घ्यायची गरज नाही. जाणकार वास्तुतज्ञ असेल ना, कुणीही असावा, मी म्हणत नाही मी आहे, कुणीही जाणकार वास्तुतज्ञ असेल आणि तो जर वास्तुशास्त्र कोळून प्यायचा प्रयत्न करत असेल तर मला वाटतं सगळे वास्तुतील दोष जे काय आहे ते निघून जातात. अगदी निघून जातात अक्षरशः. दोषांना तर कुठं वाटतं मला इथं राहावं, दोषांना वाटत नाही मला इथं राहावं. फक्त माझं एक मत असं आहे, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण करतो, फक्त आपण जर का समजा, मी नेहमी बोलतो की बाबा 500च्या स्पीडची गाडी असेल तर 200चं स्पीड इझिली जाऊ शकतं, 300चं स्पीड इझिली जाऊ शकतं. 100ची स्पीडची गाडी असेल तर 50-60 आपण आरामात नेतो. पण गाडी 100च्या स्पीडची असेल तर 500चं स्पीड जाणार नाही. त्यामुळे अनुभव आपला मोठा असेल, शास्त्रकर्त्याचा अनुभव जर का मोठा असेल तर असे प्रश्न सोडवायला वेळ लागणार नाही. अगदी. आम्ही तर नक्की सांगेन, कुठलाही दोष राहत नाही. म्हणजे एवढं तर मी प्रत्येक वेळेला बोलतो, ठोस का बोलतो तर मला माहीत असतं. आता मी तुमच्या ठिकाणी बसून मी जी काही अँकरिंग करेन मला जमेलच असं नाही. तिथे मी वीक होऊ शकतो नाही. समोरच्या माणसाला आपले प्रश्न, जनसामान्याचे प्रश्न तुम्ही विचारत असता, तुम्ही काय मनाचे नाही विचारत. मग जनसामान्याचे प्रश्न तुमच्या मनात येत असतात, याचा अर्थ तुमचा अभ्यास आहे. समाजाप्रती काहीतरी तुम्ही विचारात घेता आणि त्यांचे प्रश्न माझ्या पुढे मांडता, त्याच्यावर मार्गदर्शन मागता, मी त्याचं मान्य आहे. तसं वास्तुतज्ञांनी पण तेच करत असं, म्हणजे माझ्यासारखा माणूस तो करतो. प्रश्न कुठलाही वास्तूतला असू द्या, नील होतो हे मात्र नक्की. भले 5-10% राहत असेल, कारण देवाच्या पुढे मी नाही. बरोबर. देव म्हणेल मी निर्माण केलेली गोष्ट तू नष्ट नाही करू शकत, कमी करू शकतोस. प्रयत्न करायला काय हरकत आहे. त्यामुळे मी देवाच्या पुढे जाणे इतपत मी नाहीच. मी कलियुगातला माणूस आहे. त्यामुळे माझं एक मत आहे की जर वास्तूतला दोष काढायचा असेल तर वास्तुदोष पूर्ण निघतात. फक्त जाणकार वास्तुज्ञांचा सल्ला घ्यावा. आणि माझा मोठा अनुभव आहे, कारण मी माणूस एक, तुम्ही सांगा मला, आता समजा मी व्यवस्थित बोलतोय म्हणून तुम्ही दुसरा प्रश्न विचारता, बरोबर, आणखीन तुम्ही कठीण प्रश्न विचारू शकता की जेणेकरून चला काही असेल दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पण आपण मागू. तसं
मी अभ्यास करतो, आणखीन कठीण प्रश्नाचा अभ्यास करतो म्हणून तर मला कळतं. बरोबर. माझं क्षेत्रही आहे, मी क्षेत्रात घुसलोय, मला माहित आहे याचं काय करायचं आहे. आणि ह्या अशा क्षेत्रामध्ये जेव्हा घुसतो माणूस तेव्हा जसं पुढे जाईल तसे फाटे फुटतात. आणि सगळ्या फाट्यांचा अभ्यास करून, सगळ्या मार्गाचा अभ्यास करून जर का तुम्ही पुन्हा सेंटरला येऊन त्याचं उत्तर द्यायचं असेल तर तुम्ही सरळ सांगू शकता की इकडे हा मार्ग, तिकडे तो मार्ग, तिकडे तो मार्ग, असं सांगू शकता. त्यामुळे दोष निघतात आणि दोषमुक्त घर होतं. एवढं मात्र नक्की 5 ते 10% माझ्या अभ्यासाप्रमाणे राहतं. अगदी एवढं मी नक्की म्हणू शकतो. नक्की. म्हणजे एवढ्या वर्षांमध्ये आपण फार खडतर प्रवास जो आहे तो केलेला आहे. होय. सर, जसं आपण उच्चार केला होता तो म्हणजे वास्तू, आपण ज्या घरामध्ये राहतो ती वास्तू. मात्र ज्या ठिकाणी आपलं ऑफिस असतं किंवा आपली कंपनी असते त्या कंपनीची, त्या ऑफिसची वास्तू रचना देखील तितकीच महत्वाची असते. काय सांगा? ह्याच्यात थोडं डिफरंट असतं. वास्तू एकच पण एखाद्या कंपनीमध्ये, एखाद्या ऑफिसमध्ये किचन येत नाही. एखाद्या ऑफिसमध्ये, एखाद्या कंपनीमध्ये किचन येत नाही. मोठ्या कंपनीमध्ये पॅन्ट्री येते, मोठ्या कंपनीमध्ये कॅन्टीन येते. पण पूर्ण कंपनीच्या, मी अभ्यासानुसार एवढं म्हणू शकतो, पूर्ण कंपनीच्या किंवा पूर्ण जागेच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये कॅन्टीन येईल असं नाही. कारण का कुठल्याही कंपनीधारकांनी पूर्ण जागेच्या आग्नेय दिशेला कॅन्टीन टाकायची नाही. ह्याच्यासाठी नाही टाकायची कारण आपली फॅक्टरी आहे, आपली कंपनी आहे. कंपनीचा आग्नेय कोपरा एवढा स्ट्रॉंग असतो कारण तिथं तेवढी स्ट्रॉंग आग पेटली पाहिजे. ह्याच्यासाठी कॅन्टीन न ठेवता, कॅन्टीन हे माणसांना जगवण्यासाठी साधन आहे, माणसासाठी घर आहे आणि माणसासाठी कॅन्टीन आहे. म्हणून प्रथम आग्नेय कोपरा जो काय आहे तो त्या कोपऱ्यामध्ये पूर्ण MACBचं जे काय त्यांचं पॉवर सप्लाय येते, त्याला काही ठिकाणी समजा मोठा ट्रान्सफॉर्मर असेल किंवा मोठं स्विचयार्ड म्हणतात त्याला ह्याच्या भाषेत, MACBच्या भाषेत स्विचयार्ड. त्या स्विचयार्ड तर ठेवलं, ट्रान्सफॉर्मर मोठा ठेवला आणि तिथं कंपनीचा पूर्ण जर भार ते घेत असेल तर कंपनी तुमची आर्थिक अडचणीत कधीही येणार नाही. नक्कीच. आग्नेय कोपऱ्यात किचन असावं हे घरासाठी, आग्नेय कोपऱ्यात, कंपनीच्या आग्नेय कोपऱ्यात ट्रान्सफॉर्मर असावा हे माझं मत आहे. दुसरं पुढे जाऊन मी सांगतो, आग्नेय कोपऱ्यात वास्तूला घर चालत नाही, वास्तूला दरवाजा चालत नाही. वास्तूला दरवाजा चालत नाही पण बिझनेसमॅनसाठी चालतो. अच्छा. नोकरीदारासाठी नाही चालत. एखाद्या फॅक्टरीला जर तुम्ही तंत आग्नेय कोपऱ्याकडे जर तुम्ही दरवाजा काढला आणि तिथंच बाजूला ट्रान्सफॉर्मर केला तर ती कंपनी एकदम झकास पळते. अच्छा. तेवढ्या स्पीडनं चालते. तशा फॅक्टरीला जर उत्तरेकडून दरवाजा येत असेल, जर का पूर्वेकडून जर एंट्री येत असेल तर मला वाटतं तेही करणं चांगलं आहे. पण हे सगळं करत असताना नैऋत्य कोपरा भक्कम करण्यासाठी नैऋत्य कोपऱ्यामध्ये कंपनी चालकाची, प्रेसिडेंट म्हणा कोणी असेल, कंपनी चालकांनी स्वतःचं अस्तित्व, स्वतःची बिल्डिंग फ्लोर वाईज नैऋत्य कोपऱ्यामध्ये करून घ्यावी. आणि त्यांचा जो काय पाण्याचा प्लांट असेल त्यांनी ईशान्य कोपऱ्यात करून घ्यावा. ह्या कंपनीला मी सांगतो, कोणी बुडवायचा जरी प्रयत्न केला तरी कंपनी बुडली जात नाही कारण तिथं पंचमहाभूतातली 5ही तत्व राहतात. बरोबर. त्यामुळं कंपनीलाही वास्तुशास्त्र आहेच. नक्कीच. कंपनीलाही वास्तुशास्त्र आहे, घरालाही वास्तुशास्त्र आहे. मात्र दोन्ही वास्तूंमधली रचना जी आहे ती फार वेगळी आहे आणि ती रचना जाणून घेणं, त्याबद्दलचा अभ्यास करणं हे फार महत्त्वाचं असतं. खरं म्हणजे या सगळ्या विषयाकडे आपल्याला वळायचं आहे. मात्र त्याआधी आपण एक फोन घेऊयात. आशा सावंत यांचा आपल्याला फोन येतोय. खरं म्हणजे अनेकांना सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. वर्षा सावंत यांनी आता आपल्याला फोन केलेला आहे. अनेकांना सर नेहमीच मार्गदर्शन करत असतात आणि सरांच्या मार्गदर्शनामुळे अनेक कुटुंब जी आहेत ती आज सुखावलेली आहेत. अशाच या वर्षाताई आहेत, त्यांचा अनुभव आता आपण ऐकूयात. बोला वर्षाताई. हॅलो. बोला ताई. नमस्कार मॅडम. नमस्कार ताई. नमस्कार. मी कोल्हापूरवरून वर्षा सावंत बोलते. मला माझा अनुभव शेअर करायचा आहे मॅडम. बोला. मी खूप त्रासात होते. मी कमी शब्दात सांगते. मला आधी घरात बाहेर खूप चिडचिडपणा व्हायचा. त्यानंतर मी डिप्रेशन मध्येच होते. एक दिवस मी सरांचा साम टीव्हीवर कार्यक्रम पाहिला आणि मला तो कार्यक्रम त्या दिवशी पूर्ण पाहता आला नाही. त्यानंतर मी सरांचा युट्यूबवर कार्यक्रम पाहिला. मला वाटलं यावर सरांचे आपण मार्गदर्शन घ्यावे म्हणून मी सरांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना पुणे ऑफिसला भेटले. सरांनी माझी पत्रिका आणि घराचा नकाशाही पाहिला. पत्रिका पाहून सरांनी मला काही सोपे उपाय दिले. मी सरांना आमच्या वास्तू परीक्षणासाठी आग्रह केला होता आणि सरांनी आमच्या वास्तूचे परीक्षण केले. त्यावर सरांनी विना तोडफोड उपायही सांगितले.
आम्ही सरांनी सांगितलेले सगळे उपाय केले. त्यानंतर थोडा त्यांचा चांगला अनुभव यायला लागला. मॅडम आता मी खूपच आनंदी राहते. प्रथम मी श्री स्वामी समर्थ महाराजांचे आभार मानते आणि सरांना धन्यवाद देते. धन्यवाद सर. धन्यवाद. त्यांनी माझे जीवन अगदी आनंदीमय केले आहे आणि असाच माझ्यासारखा अनुभव लोकांनी घ्यावा अशी मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून विनंती करते. नक्कीच धन्यवाद ताई, आपण आपला फोन आम्हाला केलात आणि आपला अनुभव जो आहे तो आमच्यासोबत शेअर केलात त्याबद्दल. खरं म्हणजे खूप छान आणि खूप मोजक्या शब्दांमध्ये त्यांनी त्यांचा अनुभव आपल्यासोबत शेअर केलेला आहे. खरं म्हणजे कोल्हापूरला सर त्या राहत होत्या आणि कोल्हापुरातून त्या पुण्यामध्ये आल्या. हा सगळा त्यांचा प्रवास आणि त्या ज्या संकटामध्ये होत्या तिथून आता त्या आनंदीमय झालेल्या आहेत, हा त्यांचा प्रवास जाणून घ्यायला प्रचंड आवडेल. काय सांगा? काय म्हणून तुम्हाला मी सांगतो, शेवटी स्वामी महाराजांचं त्यांनी नाव घेतलं, अर्थात करणारे तेच आहेत. बरोबर. मी प्रत्येक क्षणाला सांगतो, प्रत्येक मी कार्यक्रमाला जर कोण बोललं की सर आशीर्वाद राहू द्या, मी देणारा कोण आहे? मला फक्त ड्युटी दिली, मला ड्युटी दिली म्हणजे मला काम दिलंय, माझं कार्य मी फक्त सक्षमतेने मनापासून करतो, हे माझं मत आहे. त्या आल्या, त्यांचा प्रश्न होता, त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की असं असं आहे. त्यांच्या घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये कट आला होता आणि घराच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये त्यांचं किचन आलं. अच्छा. आग्नेय कोपऱ्यात कट आला, किचन नसल्यामुळे त्या चिडचिडपणा करत होत्या, आणि नैऋत्य कोपऱ्यात किचन आलं, त्या नवऱ्याचं अस्तित्व तिथं राहिलं नाही. त्यामुळं मग हे दोघंही ईशान्य कोपऱ्यात, वायव्य कोपऱ्यात यायचे झोपताना. ईशान्य कोपऱ्यात त्यांचं मंदिर, वायव्य कोपऱ्यात त्यांचा दरवाजा आणि तिथंच झोपायसाठी जागा. त्यामुळे वायव्य कोपऱ्यात आल्या, सुरुवात झाली. मग आल्यानंतर मी त्यांना सांगितलं, पत्रिका त्यांना मार्गदर्शन केलं. त्यांनी सांगितलं की एक काम करा, घर बघायला येता का? म्हटलं हरकत नाही, तुम्ही एकदा सांगा. तर मी म्हणलं माझ्या वेळेनुसार मी येईन, कारण का माहिती आहे का, प्रत्येकाला वेळ दिली तर ती वेळेत नाही पोचलं तर अध्यात्मामध्ये शब्दाला महत्व आहे. बरोबर. अध्यात्मामध्ये कट शब्दाला महत्व आहे. तर मग त्यांनी सांगितलं की असं आहे. मग परीक्षण झाल्यानंतर त्यांनी आता स्वतःहून जे काही उपाय करायचे विना तोडफोड उपाय केले, त्या आनंदी आहेत. आणि त्यांच्या त्या शब्दातला आनंद मला वाटतं तो माझ्याजवळ पोचलाच, पामर म्हणून, पण तो महाराजांपर्यंत पोचला. आणि मी महाराजांचं मी शतशः आभार मानतो की माझ्यासारख्याला किंवा काहीतरी समजलं की व्यवस्थित दिसत असेल महाराजांच्या नजरेतून मी या कार्यासाठी, ते कार्य मला दिलं, तर प्रथम महाराजांचा आभार. आणि मी त्यांना धन्यवाद देईन की त्यांनी महाराजांवरती विश्वास ठेवला, माझ्यावर पण ठेवला आणि त्या म्हणजे विश्वासाने उपाय केले. तर त्यांचं मनपूर्वक आभार. आणि ते यश त्यांचं आहे. अगदी अगदी म्हणजे मार्गदर्शन केल्यानंतर त्यावरती विश्वास ठेवणं महत्वाचं आहे. आणि ते जे काही तुम्ही उपाय सांगता त्या उपायांमध्ये सातत्य राखणं देखील तितकंच महत्वाचं आहे. खरं म्हणजे सरांनी कोल्हापुरामध्ये जाऊन देखील पाहणी केली होती, नेमकं त्यांची वास्तू कशी आहे. त्यामुळे सर महाराष्ट्रावर नक्कीच दौरे करत असतात. तुम्हाला देखील वास्तू व्हिजिट सरांकडनं करून घ्यायची असेल त्यासाठी देखील आपण नावनोंदणी करू शकता. ऑफिसचे नंबर जे आहेत ते दिलेले आहेत, त्यावरती आपण संपर्क करू शकता. खरं म्हणजे आजच्या संपूर्ण विषयासंदर्भात सरांकडनं प्रचंड माहिती आपल्याला जाणून घ्यायची. मात्र ब्रेकची वेळ झाली, तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉल. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. खरं म्हणजे गोपाळ पाटील सर आपल्याला खूप छान असं मार्गदर्शन करत आहेत आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर नेहमीच आपल्याला मार्गदर्शन करत असतातच. मात्र महत्त्वाचं ते म्हणजे सर सोशल मीडियावरती देखील तितकेच ॲक्टिव्ह असतात. सरांचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील तितकंच फेमस आहे आणि प्रेक्षकांचं तितकंच फेवरेट देखील आहे. तर हे यूट्यूब चॅनल आहे, या यूट्यूब चॅनलबद्दल सर जाणून घ्यायला प्रचंड आवडेल. यूट्यूब चॅनल काय आहे, एखाद्या प्रोडक्टची एखाद्या उत्पादनाची मागणी जेव्हा लोक करतात तेव्हा उत्पादनकर्त्याला वाटतं की आपण उत्पादन वाढवलं पाहिजे, पुरवठा केला पाहिजे. तर मग बऱ्याच लोकांचे प्रश्न आले की ठीक आहे, आता प्रत्येक वेळेला काय माझे बंधू भगिनी आहेत, प्रत्येक वेळेला ते आपल्या 2:15-2:30च्या वेळेला असतीलच असं नाही. खरं, बरोबर आहे. वेळेनुसार साम टी व्ही बघतात आणि त्या साम टी व्हीच्या माध्यमातूनच बऱ्याच जणांनी मला फोन करून सांगितलं, सर तुम्ही साम टी व्हीवरती होतात ना, मग मी कामावर नाही आलं, उशीर झाला ना, मला बघता नाही आलं, मग काय करायचं. मग आम्ही यूट्यूब चॅनल एक काढला, गुरुश्री वास्तू याच नावाने. आणि मी मागाची वाक्यच वापरलं की प्रोडक्शन जोर कधी वाढतो, मागणी वाढल्यावर. लोकांच्या आपुलकीपोटी सर तुम्ही हा प्रश्न टाकला पाहिजे, ह्याचं उत्तर द्या आम्हाला. मग काय करतो मी, बसल्या बसल्या ते एक व्हिडिओ क्लिप बनवायची, लोकांना साजेसे लोकांच्या प्रश्नाचे. माझं वैयक्तिक प्रश्न मी त्यामध्ये टाकतो न टाकतो, कारण मी लोकांचा समजून टाकतो, पण माझं मत लोकांच्या प्रश्नात घ्यायचे,
मी आता जाता रस्त्यावरती समजा मी चहा पीत कुठं उभा राहिलो हॉटेलला, तर मी विचारणार काय चाललंय काय नाही. काय नाही, ते जरा व्यवसायात अडचण होती. काय अडचण होती? मग त्याच्यावरती मी त्याचा प्रश्न घेतो, डीपमध्ये जाऊन उत्तर काढतो आणि त्याचा व्हिडिओ बनवतो आणि टाकतो. वा. कारण तो प्रश्न माझा एकट्याचा नसतो, त्याचाही एकट्याचा नसतो. अडचण सगळ्यांनाच आहेत. सक्षम असं कोणीही नाही, खरंय. देवही नाही. म्हणजे पृथ्वी तलावरती एक निसर्ग निर्मित देव सोडता निसर्ग निर्मित देव तुम्हाला दिसलेला नाही. निसर्ग निर्मित देव सोडता तुम्हाला कोणी आता आपल्या रूपातले देव आहेत ना जे दिसतात, माणसासारखे ब्रह्म दिसतात, माणसासारखे विष्णू दिसतात, माणसासारखे महादेव दिसतात. हे आपल्याला कळावं म्हणून आपल्या रूपातले देव तिथे दिसले पाहिजे, जेणेकरून आपण महादेवांच्या कानात बोललं पाहिजे, आपण नंदीच्या कानात बोललं पाहिजे. कान हा प्रकार आपल्यासारखा दिला म्हणून. तुम्ही मला सांगा, एखाद्या आता जर आपल्याला आपण जर कळलं नसतं देवाचं बाबा पायालाच हात लावल्यावर आशीर्वाद मिळतो, बरोबर आहे, मग आपण देवाच्या डोक्याला हात लावत नाही. कारण आपली एक संस्कृतीप्रमाणे काय झालंय, देवाच्या पायालाच हात लावायचा असतो. म्हणून देवा आपल्याला कळलं ह्या भाषेत, बरोबर तसं झालं. तर हे जे काय युट्यूब विषयी मी जे काय बोलतो त्यात बऱ्याच जणांचे प्रश्न आले आणि अल्पावधीतच बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचला. आणि खरंच मी लोकांचा धन्यवाद मानतो. लोक सातत्याने फोन करत राहतात आणि मी अक्षरशः 2-2, 3-3 दिवस एका ऑफिसला बसायचो. आता मी एक दिवस इथं बसतो, एक दिवस पुणा, एक दिवस ठाणा, एक दिवस दादर आणि एक दिवस मग रायगड जिल्ह्यात जातो मी. आपलं गाव असल्यामुळे तिकडे एक दिवस बसतो मी. त्यामुळे माझं एक मत असं आहे की लोकांनी मला बसू नाही दिलं आणि मी लोकांचं खरंच आभार मानतो. मला नाही बसू दिलं, चांगल्या कामासाठी मला तुम्ही कामाला लावलं, त्याबद्दल मी सर्व जनतेचं मनापासून आभार मानतो. साहजिकच आहे, कारण सगळ्यांसाठीच मी करतो. माझ्यासाठी लोक सांगतात की बाबा त्यांनी मला माझ्यासाठी आशीर्वाद द्यावा, कारण त्यांचं भलं होतं त्यात मला पुण्य मिळतं आणि त्यांच्या भल्यावरती आणि त्यांच्या त्या समाधानाच्या क्रियेवरती मी निवांत आहे. खरं समाधानी कधी होतो माणूस? मगाशी तुम्ही बोलले मानण्यावरती असतं, विश्वास बसवण्यावरती असतं. त्यामुळे त्यांचं समाधान, त्यात मला आनंद आहे. खरंय सर. खरं म्हणजे आता आपण उल्लेख केला होता तो म्हणजे पुणे असेल, नवी मुंबई असेल, ठाणे असेल, दादर असेल आणि त्यानंतर वेळात वेळ काढून आपल्या गावी म्हणजे आपण पेणमध्ये देखील अनेक वेळेला व्हिजिटसाठी जाता. तर या 4 ते 5 ठिकाणी आपली ऑफिसेस आहेत. त्या ठिकाणी जर का आपल्या प्रेक्षकांना भेटायचं असेल, आपल्याला वैयक्तिक मार्गदर्शन हवं असेल, तर ती प्रक्रिया कशी आहे? त्यांनी ऑफिसमध्ये पुणे ऑफिसचे नंबर दिलेत आणि मुंबई ऑफिसचे दिलेत. मुंबई ऑफिसच्या 2 नंबरवरती मुंबई दादर म्हणजे मुंबई दादर, नवी मुंबई कामोठे आणि पेनचा त्यातच पत्ता देतात. पुण्याचे सेपरेट आहेत. त्यामुळे 4ही नंबरवरती फोन केलं तर त्यांना मार्गदर्शन कुठं मी आहे. मी एका माणसासाठीही बसतो. मला माहिती आहे ते आज 1 रुपया जरी त्याचा मला आला तरी मी सांगतो हे माझ्यासाठी लाख रुपये आहेत आणि मला लाख रुपये मिळतात ते कशाला नाही म्हणू. त्याच्या 1 रुपयात पण मी समाधान मानतो. आणि ज्याने कोणी नाही दिलं ना ते माझे वडील समजून मी सांगतो की ठीक आहे, आनंद आहे, तुम्ही समाधानी राहा, आशीर्वाद फक्त द्या. आशीर्वाद कुणाला द्या? एक माणसाला द्या. मार्गदर्शन करत्याला नका देऊ, कारण मार्गदर्शन करता तो वरचा आदेश मानतो, तो मनाचं काय बोलत नाही. त्यामुळे सगळ्या ऑफिसची माहिती त्यांच्याकडे मिळेल. नक्कीच सर. रेकीबद्दल देखील मला जाणून घ्यायला प्रचंड आवडेल, कारण अनेकांना आपण रेकी दिलेली आहे. रेकी मास्टर आपण आहात, काय सांगाल? रेकी मगाशीच मी बोललो आणि त्यात मी थोडक्यात मी बोललो पण होतो की देव, ओरिजिनल देव नाही दिसणार. माझ्या अभ्यासाप्रमाणे ओरिजिनल देव नाही दिसत. ओरिजिनल देव तुमच्या जवळच आहे, फक्त त्यांच्यापर्यंत पोचण्याचा मार्ग तुम्हाला बनवावा लागतो आणि तो म्हणजे अध्यात्म. अध्यात्म तुम्ही जर काय चालू केलं, अध्यात्म म्हणजे काय करणं, काय नाही. कुठलाही आपला एक देव असेल, 10 देवासोबत कनेक्ट होऊन तुम्ही कनेक्ट होत नाहीत, डिवाइड होते आपली शक्ती आणि तेवढे आपण मोठे नाही आहोत. त्यामुळं रेकी म्हणजेच नैसर्गिक ऊर्जा आहे, नैसर्गिक ती प्राणशक्ती म्हणतात तिला. त्यामुळं रेकीच्या माध्यमातून काय होतं तुम्हाला सांगतो. रेकीच्या माध्यमातून एकच होतं, जी क्रिया आहे आणि 7 चक्रावरती 7 चक्र त्यांच्याच अध्यक्षतेखाली चालतात. फक्त त्या चक्रावरती आपण सांगायचं असतं की त्या चक्रासंदर्भात हा आजार आहे, त्या चक्रासंदर्भात हा आजार आहे सांगायचं असतं आणि मी सांगायची गरज नाही. तो माणूस जर का डोळे मिटून जर बघितलं ना तर त्याला ते जाणवतं. उदाहरणासाठी आता तुम्हाला भूक लागली की तुम्हाला जाणवेल, तुम्ही लगेच म्हणणार सर मला भूक लागली, पोटात कावळे ओरडतात.
बरोबर आहे. तसं त्याला जाणवतं की आपल्याला ऊर्जा मिळते. त्यामुळं रेकी ज्यांनी अनुभव घेतलेत त्यांनी घेतलेत आणि काही जणांनी अनुभव घ्यायचे असतील त्यांनी मी म्हणतो काय आहे ते तरी बघायला काय हरकत आहे. बरोबर. प्रत्येक वेळेला मी पैसा बघतो असं नाही ना. प्रत्येक वेळेला त्यांनीही पैसा बघतात असं. मी बऱ्याच वेळा मी हे बोलतो पण की काही जण मला येऊन म्हणतात सर तुम्ही सांगितलं ना काही जणांकडे पैसे नाहीत. मी सांगतो ना माझे वडील रिटायर झालेत. माझ्या वडिलांचं वय समजा आता उदाहरणाचं 95 असेल. त्यांच्याकडे कसे पैसे असतील मी दिल्याशिवाय. मग तशा व्यक्तीला मी सांगतो ना तुम्ही रुपये देऊ नका. बरोबर. तुम्ही रुपये देऊ नका. माझे वडील आहात तुम्ही बसा. मी माझ्या गाडीने सोडतो त्यांच्या घरी. त्यांच्या वास्तू विजिट जर केली आसपासची लांब त्यांच्यासाठी कुठं सोलापूर कोल्हापूरला जात नाही. उगाच मोठेपणा का करू मी. पण समजा मी तिकडे गेलो आणि तिथं सतत काही प्रश्न उद्भवला मी त्यांचे पैसे घेत नाही. मी काही जणांसाठी मी सांगतो मोठेपणा नाही माझं कार्य आहे. मी कुणासाठी काय करतो हे मला म्हणायची गरज नाही. मला दाद कोणी द्यावी तर देवाने द्यावी. बरोबर. माणसाची दाद काय हो तात्पुरतं तुम्ही समोर दिसले मॅडम तुमच्यासारखे माणूसच नाही हो कोण. ही माणसाची दाद काय कामाची. फक्त एक म्हणतो मी की रेकीचं जी काही क्रिया आहे ती ज्याने अनुभवली त्यालाच कळावी आणि त्याचा फायदा त्यालाच होतो. आणि खरंच सांगतो कसलाच त्रास नाही ना. काय तुम्हाला उपास करायची गरज नाही का काय औषध खायची गरज नाही काय नाही. फक्त ती कृत्रिम क्रिया असते. त्याला आपण त्या 7 चक्रावरती आपण हे करतो. तसं रेकी तसंच एक क्रिस्टल असते. क्रिस्टल थेरपी पण आहे. क्रिस्टल थेरपी पण तशीच असते की माणसाला त्या चक्राच्या संदर्भात जी काय क्रिस्टल येतात म्हणजे खडे रत्न म्हणतो आपण त्या रत्नाचा जो का त्याचा उपयोग करून क्रिस्टल म्हणजे रत्नाच्या आधारे पण आजार बरा केला जातो. रेकीच्या माध्यमातून आजार बरा केला जातो. रेकीच्या माध्यमातून फक्त आजारच बरा नाही होत तर प्रश्न आयुष्यात कुठलाही असेल तर रेकीच्या माध्यमातून सुटतो हे मात्र नक्की. जसं ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून प्रश्न सुटतात वास्तूच्या माध्यमातून वास्तू जर का उपाय केलाय तर वास्तूचा प्रश्न सुटतो. तसं माणसाच्या आयुष्यातला कुठलाही प्रश्न असेल वास्तूचा प्रश्न बघायला रेकी लागते. ज्योतिषाचा प्रश्न बघायला रेकी लागते. ज्योतिषाने रेकी घेतल्या रेकी मास्टर रेकी ग्रँड मास्टर रेकी तज्ज्ञ अशा ज्या काय हे आहेत ह्या सगळ्याशिवाय पारंगत होऊ शकत नाही. बरोबर. फक्त ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला तर त्याला ही जोड लागते. अगदी. त्यामुळे रेकी सर्वांसाठी मस्ट आहे. सर्वांसाठी गरजेचे आहे. मी आजारी नसलो तरी माझ्यासाठी तेवढीच गरजेची आहे आणि तुम्ही आजारी नसेल तुमच्यासाठी तेवढीच गरजेची आहे. आणि जाता जाता मी एवढंच सांगतो ज्यावेळेस आपण व्यवस्थित शांत निद्रा घेतो त्या निद्रेत जी आपल्याला ऊर्जा मिळते तिला रेकी म्हणलं जातं. अच्छा. म्हणजे अजाणतेपणानं तुम्हाला देव ती रेकी देत असतो. ॲडिशनल तुम्हाला पाहिजे असेल तर ती घ्यायची असते. त्यामुळं तुम्हाला मग कशी मिळेल आम्हाला कसा माणूस एकदा दुसऱ्या दिवशी कसा एकदम तरतरीत असतो. आज थकून गेलो झोपलो दुसऱ्या दिवशी तरतरीत असतो तो प्रकार रेकी त्याला म्हणतात. नक्कीच. सर पुन्हा एकदा मी वास्तुशास्त्राकडेच वळते. अनेक वेळेला आपण पाहतो की एका वास्तूमध्ये 2 लोक राहत आहेत 2 पेक्षा जास्त लोक राहत आहेत मात्र वास्तूचा जो दोष आहे तो प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळा अनुभवायला येतो का. हे बघा दोष वास्तूमध्ये नैऋत्य कोपऱ्यात दोष आहे. नैऋत्याचा दरवाजा तो दरवाजा पहिला वडिलांवरती आघात करतो म्हणजे प्रथम स्वामीवरती पहिला आघात करतो. सेकंड तो मुलावरती आघात करतो. अच्छा. गृहस्वामी हे भगिनी असेल त्याच्यावरती आघात करतो. गृहस्वामी जर मुलगा असेल तर त्याच्यावरती आघात करतो. अच्छा. प्रथम व्यक्तीवरती समजा नैऋत्याचा दोष आहे तो त्याच्यावरती आघात करतो. नैऋत्याला दरवाजा आहे दक्षिणेला दरवाजा आहे तर मुलावर आणि वडिलांवर आघात होतो. दक्षिण नैऋत्य उत्तर अथवा दक्षिण नैऋत्य आणि आग्नेयला दरवाजे म्हणजे एका रेषेत 3 दरवाजे असतील 3-4 खोल्यांचे तर भगिनीवरती पण त्याचा दोष होतो म्हणजे त्रासदायक असतं. मुलासाठी पण दक्षिणेला दरवाजा मुलासाठी त्रासदायक असेल. दुय्यम दर्जाची जी दुय्यम दर्जा आहे नैऋत्यनंतर दुय्यम दर्जा दक्षिण बघितली जातं आणि त्यानंतर आग्नेय जर दरवाजा असेल तिथं भगिनीला त्रास. त्यामुळे 3 दरवाजे असतील तर सगळ्या व्यक्तींवरती त्या घरातल्या दर्जानुसार त्यांना त्रास होतो. नक्कीच. खरं म्हणजे सर आजच्या विषयासंदर्भात आपण खूप छान असं मार्गदर्शन केलं. जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल. जाता जाता मी एवढंच सांगेन
देवाने तुमच्या आसपास सगळं दिलेलं असतं. देवानी जर आसपास सगळं दिलेलं असेल तर मला वाटतं आजमावून बघायला काय हरकत आहे. प्रत्येक वेळेला आपण पैसा टाकून काय मिळतं किंवा पैसाच विचार करावा किंवा पैशाचा विचार न करावा हा भाग बाजूला ठेवता तुमचा प्रश्न सुटला पाहिजे. फक्त कुणाकडेही जाताना एक फक्त डोक्यात ठेवायचं, घरातल्या आपल्या दैवताला सांगायचं की मी ज्यांच्याकडे चालली तो योग्य मार्गात येतील का, असेल तरच पाठव. तर आपलं कुलदैवत आपलं सुरक्षा कवच असतं, आपल्यावरती कुठलीही आच येऊ देत नाही. म्हणून प्रत्येक दर्शकांना सांगतो, एकच सांगेन, तुमचा प्रश्न आपोआप सुटतो. त्यामुळे तुम्ही ती टेन्शन घ्यायची गरज नाही. अपेक्षेप्रमाणे एकच करायचं आहे की मनाला विचारायचं, आपण योग्य ठिकाणी गेलं पाहिजे आणि योग्य माणूस मिळाला पाहिजे. परमेश्वराकडे मागायचं, योग्य आपोआप होतं आणि आपोआप मार्ग मिळतो. सगळ्यांनी फक्त तोच विचार करायचा. आणि जर का कोणाला काय आणखीन प्रश्न पडला असेल तर त्यांनी YouTube चॅनल किंवा आमचे प्रश्न आहेत त्यांनी बघावं आणि त्याच्यावरती बोलावं. सगळ्यांना पुन्हा एकदा मनपूर्वक सगळ्यांचा आभार मानेन. आणि पुन्हा एकदा सगळ्या जर का आपण ऐकलं आणि सगळ्यांना जर काही प्रश्न पडला तर सगळ्यांनी सांगावं की बाबा मला बरं वाटलं, साम टीव्हीचा आभार मानावं. नक्कीच तुमचं मार्गदर्शन नक्कीच आम्हाला नेहमीच या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाभणार आहे. सर, आज आपण इथे आलात, इतकं छान मार्गदर्शन आपल्याला केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आज वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. नमस्कार.